नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विविध गव्हर्नमेंट स्कीमच्या अंतर्गत मोफत प्रशिक्षणासाठी 1 ऑगस्ट पासून ऑलरेडी ऑनलाइन फॉर्म भरणं स्टार्ट झालेलं आहे। या सीईटी आपल्याला बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती आणि टीआरटीआय या स्कीमच्या अंतर्गत घेण्यात येणार आहेत। या सीईटी परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही संकल्प 247 ॲपवर 1 रुपयाची बॅच अवेलेबल करून दिलेली आहे। त्यासाठी आपल्याला गूगल फॉर्म भरायचा आहे, जो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेला आहे। सोबत ॲपची लिंक पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि कोर्सेस सेक्शन मधून आपल्याला ही 1 रुपयाची बॅच परचेस करायची आहे, जेणेकरून या सगळ्या स्कीमच्या अंतर्गत होणारी सीईटी तुम्ही इझिली पास होऊ शकता। बघा, नेमकं हे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला प्रोसेस काय आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, या संदर्भात आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत। त्यानंतर ही सीईटी परीक्षा यासाठी बॅच पण आपण अवेलेबल करून दिलेली आहे। पण हे फॉर्म भरण्या अगोदर आपल्याजवळ कोणते डॉक्युमेंट असले पाहिजे, ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे, या संदर्भात एक व्हिडिओ आपण बनवलेला होता। तो व्हिडिओ नक्की आपण बघायचा आहे, ज्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। जर आपण व्हिडिओ बघितला आणि ते डॉक्युमेंट आपल्याजवळ सेव्ह ठेवले तर बिलकुल 5 ते 7 मिनिटात हा आपला फॉर्म फिल करणं होऊ शकते। सोबत ऑनलाइन फॉर्म, ॲक्च्युअल ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे याचाही एक मी व्हिडिओ बनवलेला आहे। तो बघितल्यानंतर आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की नेमके हे फॉर्म कसे फिल करायचे आणि कोणती इन्फॉर्मेशन त्यामध्ये टाकायची आहे। सोबत सीईटी परीक्षेचा ज्या वेगळ्या सीईटी परीक्षा आहेत, ज्यामध्ये आपल्याला एमपीएससी ची परीक्षा आहे, पोलीस भरती आहे, आयबीपीएस बँकिंग आहे, एसएससी आहे, जेएमएफसी आहे, एमईएस आहे, या सगळ्याच एग्जाम साठीचा जो अभ्यासक्रम आहे तोही वेबसाईटवर आलेला आहे। त्याच्या संदर्भातही एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे। त्यातून आपल्याला वेगवेगळ्या एग्जामचा जो सिलेबस आहे, पेपर पॅटर्न आहे, तो आपल्याला लक्षात येऊन जाईल। आणि महत्त्वाचं, मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांचे काही डाऊट्स होते, त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ बनवलेला होता, तो पण यूट्यूबवर अवेलेबल आहे। या सगळ्याच व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता। हा व्हिडिओ बनवण्याचं रिझन बघा, काही ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत, जसं की यामध्ये आपण म्हणू शकतो मुस्लिम समाजाचे विद्यार्थी आहेत, त्यानंतर ब्राह्मण समाजाचे विद्यार्थी आहेत, मारवाडी समाजाचे विद्यार्थी आहेत, असे वेगवेगळ्या समाजाचे विद्यार्थी जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात। त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्ही सारथी स्कीम अंतर्गत फॉर्म भरू शकतो का, हे मोफत प्रशिक्षण आम्हाला भेटू शकते का? तर लक्षात घ्या, सारथी स्कीम ही फक्त मराठा कॅन्डिडेट सोबत कुणबी कॅन्डिडेट, त्यानंतर ज्यांच्या टीशीवर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असा उल्लेख आहे, त्याच विद्यार्थ्यांसाठी ही सारथी अंतर्गत मोफत प्रशिक्षणाची स्कीम आहे। ओपन कॅटेगरी असताना आपण मुस्लिम, मारवाडी, ब्राह्मण किंवा इतर कास्टमध्ये येत असाल, कॅटेगरी जरी ओपन असेल तरी तुम्हाला या स्कीमचा लाभ घेता येणार नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे कुठल्याही कन्फ्युजनमध्ये न राहता ओपन कॅटेगरीसाठी सध्या कुठलीही स्कीम अवेलेबल नाही। ती जी सारथीच्या अंतर्गत आहे ती मराठा, कुणबी मराठा या विद्यार्थ्यांसाठी स्कीम आहे। जसं की पुन्हा मग बार्टी जी स्कीम आहे ती एससी कॅन्डिडेटसाठी आहे। आरटी जी स्कीम आहे जी एससी कॅन्डिडेट जे मातंग समाजाच्या अंडर येतात त्यांच्यासाठी आहे। महाज्योती स्कीम ओबीसीच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना, टीआरटीआय ची स्कीम एसटी कॅन्डिडेटसाठी आहे। तर या वेगळ्या 5 संस्था वेगवेगळ्या 8 परीक्षांच्या मोफत प्रशिक्षणासाठी परीक्षा घेत असतात। मग आता ती सीईटी एक्झाम आपली पहिल्यांदा फॉर्म भरण्यासाठी 1 ते 20 ऑगस्ट याचा टाइम दिलेला आहे। शक्यता खूप कमी आहे की 20 तारखेनंतर याची लिंक किंवा अप्लाय लिंक वाढेल डेट, त्यामुळे आपण 20 तारखेच्या अगोदर हे फॉर्म फिल करून घ्यायचे आहेत। त्या संदर्भात डिटेलमध्ये आपल्याला मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही केलेलंच आहे। त्यानंतर सीईटी परीक्षा कशी होईल, त्याचे काही एक्झाम ॲनालिसिस आपण घेऊ शकतो का, त्यानंतर डीव्ही साठी कोणते डॉक्युमेंट आपल्याला रेडी ठेवायचे, ते सगळेच व्हिडिओ आपल्याला या संकल्प एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहेत। त्यामुळे यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। खाली दिलेलं संकल्प एज्युकेशनचं जे संकल्प 247 ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि दिलेली सीईटी साठीची बॅच जी की 1 रुपयामध्ये आपल्याला अवेलेबल केलेली आहे ती आपण परचेस करायची आहे। काही डाऊट आल्यास आपण या दोन्ही मोबाईल नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता। सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत द्यायची होती। सध्या आपण थांबूया। धन्यवाद।